मित्रांनो नमस्कार. लोक भरारी यशमेर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत आहे. मित्रांनो आपल्याबरोबर आज शेतकरी त्यांनी मेथी आणली होती बाजाराला. तर लिलाव त्यांचा काय झालेला आहे तर हे त्यांच्याकडून समजून घेऊया. तर मित्रांनो आपलं नाव सांगा. माझे नाव भिवा मारुती बरकडे, गाव कुठलं? राहणार वनकुटा. वनकुटेवरून आले तुम्ही? वनकुटेवरून. मी पारनेर तालुका का? हो तर आज तुम्ही मेथी आणली होती ना? हो. तर किती जोडा आणला होता? 1900 जोडे. 1900 जोडा आणला होता. तर मला आज सांगा, तुम्ही हे सर्व जे आज मेथी आणली त्याला बाजारभाव काय झाला, लिलाव काय झाला? 42 आहे. हे 4201 रुपया झाला. तर मित्रांनो त्यांचं एक जोडी 4200 रुपयाला, म्हणजे 42 रुपयाला एक जोडी गेलेली आहे. म्हणजे 100 जोड्यांचा बाजारभाव हा 4201 झालेला आहे. तर मला आज सांगा, तुम्ही जो आज मेथी आणली होती ती किती किलो टाकली होती? एक 30 किलो होती. 30 किलो होती. किती एकरात होती काय? 17 गुंठ्यामध्ये 30 किलो होती. 17 गुंठ्यात. मग गळीत किती झालं? 1900 जोड्या निघल्या. म्हणजे 17 गुंठ्यामध्ये 1900 जोड निघल्या. म्हणजे काही मर वगैरे झाली का? हा, थोडी मर झाली ना. तरी अजून किती शेतात शिल्लक आहे? एक 4-5 जोड्या शिल्लक आहे. तर आता मला सांगा, हे जे तुम्ही मेथी पिकवली तर त्या सुरुवातीपासून जे बी टाकले त्यानंतर तुम्ही पाण्याचं नियोजन कसं केलं होतं? सुरुवातीला एक पाऊस पडायच्या अगोदर पाऊस पडायला टाकलं हां, आणि बी टाकल्यानंतर लगेच पाऊस झाला. पाऊस झाला म्हणजे भरायची गरज लागली नाही तुम्हाला? भरायची गरज लागली नाही. हां, त्याच्यानंतर सगळं पावसाळा झाली का? पावसाचं एक आठवड्याने पाणी भरलं. आठवडे म्हटलं. तू रेन पाईप जोडलं का पाट पाणी? रेन पाईप रेन पाईपनी. म्हणजे तुम्ही कसं सकाळ दुपार असं पाणी कसं द्यायचं? सकाळ द्यायचं कसं? संध्याकाळी एक 4-5च्या पुढं. 4-5 जोड द्यायचं. दररोज सोडायची का? दररोज नाही. मग आपलं जशी दिवसाआड किंवा 2 दिवसांनी आज सोडायचं? जशी पाण्याची गरज तर सोडा. त्याच्यानंतर मग तुम्ही खतं वगैरे कुठं टाकली? खते एक 24 टाकली हां, आणि एक युरिया टाकला. 24 किती दिवसांनी टाकलं? एक 15 दिवसांनी टाकलं. 15 दिवसांनी. म्हणजे तुम्ही बी टाकताना काय नव्हतं टाकलं का? नाही, काहीच नाही टाकलं. शेणखत होतं का पहिलं? शेणखत होतं ना. शेणखत होतं ना? एक ट्रॉली शेणखत टाकलं होतं. पहिलं शेणखत होतं, त्याच्यानंतर तुम्ही 15 दिवसांनी मादन टाकलं हो. आणि त्याच्यानंतर युरिया दोन्ही एकत्र बरोबर. दोन्ही एकत्रच टाकलं. हो. तर मला असं सांगा, आता हे झालं तुमचं खताचं नियोजन, पाण्याचं नियोजन सांगितलं. त्याच्यानंतर आता तुम्ही फवारणी वगैरे कुठल्या केल्या का? फवारणी सुरुवातीला हां. एक बी टाकल्यानंतर दुसऱ्या दिवशी तणनाशक मारलं. मग हा मी ते तण उगू नये म्हणून. नंतर हां एक आठवड्यानंतर हां, बुरशीनाशक सोडलं खाली पाण्यातून. बरोबर. पाण्यातून सोडल्यानंतर एक त्याच्यानंतर 2-3 दिवसांनी वरून फवारणी मारली. टॉनिक मारलं वाढायचं. हां, वाढीसाठी टॉनिक मारला. हां पत्ता लांबायचं टॉनिक मारलं. हां, त्याच्यानंतर 4-5 दिवसामुळे कोणतं ना कोणतं बुरशीनाशक मारलं. आणि टॉनिक म्हणा. किती दिवसात तुमची काढा आली मेथी? एक 27-28 दिवस. 27-28 दिवस, म्हणजे 1 महिन्याजवळ तुमची काढा आली. हो, काढा. तर आता मला आज जोडा किती आणला होता म्हणले? 1900 जोड्या. 1900 आणले. अजून किती शिल्लक आहे? एक 500 जोड्या. 500 शिल्लक आहे. तर साधारण आता उत्पन्न किती होईल तुमचा? 1924 तरी. म्हणजे 2400 होईल. पण आज समजा आज 42 आहे, 4000 बाजार आपण पकडला हो. तर किती उत्पन्न होईल? पण आता जी पट्टी होईल काय ती भाडं बिडं जाऊन सगळं ती काय होईल. हा, म्हणजे होईल ते होईल. म्हणजे तुम्हाला आतापर्यंत खर्च किती आला? एक 8 ते 9 हजार खर्च आला. 8 ते 9 हजार. आणि पहिलं आता उत्पन्न जे आहे समजा 40-50च्या पुढे जाईल. हो, नक्कीच आहे. म्हणजे तुम्हाला 40,000 रुपये नेट शिल्लक हो, राहतील नक्की. खर्च सगळं जाऊन. हो. बरोबर ना? हो. तर मित्रांनो आपल्याबरोबर हे वनकुटेचे शेतकरी होती, पारनेर तालुक्यातून ते आले होते. तर त्यांनी अशा पद्धतीने मेथी पिकवली आणि त्यांना बाजारभाव एकदम चांगला लागला. कारण त्यांची क्वालिटी हे बघा, तुम्हाला एकदम लाईव्हमध्ये दाखवतो. एकदम क्वालिटी झकास आलेली आहे. पुढं कीड नाही, काय नाही. आणि त्याला एकदम लाल कोरेची म्हणतात तशी. हां, लाल कोरेची भाजी असल्यामुळं व्यापाऱ्यांनी पण थोडं माग बसलं पण क्वालिटी भेटली नाही. हा, मी कुठलं बी टाकलं होतं काय? दीपकचं टाकलं होतं. दीपकचं बीट म्हणून आहे, दीपकचे कंपनीचं होतं ना? हो. तर दीपक कंपनी टाकलं होतं. लाल कोरेची भाजी आहे, त्यामुळे व्यापाऱ्यांनी पण जास्त मागणी घेतली आणि बाजारभाव पण त्यांना चांगला झालेला आहे. तर अशा पद्धतीने ते लिलाव झालेले आहे. तर मला आज सांगा, आज तुम्ही जे पिकवली ते बाकी शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन कराल? शेतकऱ्यांना एकच सांगणे का, वारंवार तुम्ही करत जा. कधी ना कधी TG मध्ये भेटत जा. शेतकऱ्याला कधी पण चांगला बाजारभाव भेटा हीच अपेक्षा करतो. आणि शेतकरी, हां, कारण की आजकाल फक्त पावसाचं वातावरण राहतो, पाऊस पडतो का नुकसान होती. त्याच्यामुळं कधी पण मला शेतकऱ्यांना माल TG मध्ये खापावा हीच अपेक्षा करतो मी. बरोबर. म्हणजे तुम्हाला असं वाटतं सगळ्या शेतकऱ्यांचे बाजारभाव आहे तो चांगला मिळावा आणि चांगला त्यांना बाजारभाव आणि 2 पैसे त्यांना मिळावा, हा त्यांची अपेक्षा आहे. धन्यवाद. चालेल. शेतकरी मित्रांनो आपल्याबरोबर अजून एक शेतकरी आहे. त्यांनी मार्केटला शेपू आणली होती. हे बघा, एकदम चांगली टवटवीत आणि तजेलदार अशी शेपू आणली होती. त्यांच्या शेपूला बाजारभाव हा 2001
100 जुड्यांसाठी म्हणजे एका जुडीला 20 रुपये बाजारभाव झालेला आहे. तर ते शेतकरी आपल्याबरोबर आहेत. तर आपण त्यांच्याकडून समजून घेऊया का त्यांनी कशा पद्धतीने शेपू पिकवली. तर मला सांगा, तुमचं पूर्ण नाव सांगा. माझं नाव दिनेश ज्ञानेश्वर शेलार, मुक्काम बस्ती. हां, बस्ती सावरगाव, हा, बस्ती सावरगाव, तालुका जुन्नर. जुन्नर तालुका, बरोबर. पुणे जिल्हा. हां, तर मला सांगा, तुम्ही आज जी शेपू आणली त्याचा लिलाव काय झाला साधारण? 2001 रुपये झाला, काहीचा 1960 रुपये झाला. हां, म्हणजे 2 वकलं होती तुमची. 2 वकलं. एक वकल्याचं त्यांच्या 2012 झाला आणि एकाचा 1900 बाजारभाव झालेला आहे. तर मला असं सांगा, आता तुम्ही ही जे सुरुवातीपासून बी किती किलो टाकलं होतं? 10 किलो पेरलं होतं. किती गुंठ्यात? ते काहीतरी 35 गुंठे म्हणजे. 35 गुंठ्यामध्ये 10 किलो पेरलं होतं. तर आता मला सांगा, जुडा किती आणलाय तुम्ही आज? जुडा आणला मी काल आणला होता काहीतरी 2,500 आणि आज 1500. 15 आणि 2,500 म्हणजे जवळजवळ 4,000 जुडा झाला. बरोबर. हो. तर मला सांगा, आता तुम्ही झाले आहे शेतात आहे शिल्लक का संपली? संपली, खराब येते आहे. हा, म्हणजे आम्ही संपली थोडक्यात. पावसाने मार पडला, 2000 वाया गेले. हा, म्हणजे जर अजून पाऊस नसा झाला तर अजून 2,000 एक्स्ट्रा निघली असती. 6,000 निघाले. म्हणजे 6,000 जुडा त्यांचा निघाला असता. हो. पण काय झालं, त्यांच्या पावसामुळं त्यांचं नुकसान झालं. बघा इथं थोडासा आपल्याला थोडा पिवळा टिक्का पण दिसतोय हो. त्यांच्या शेपूमध्ये. पण जर अजून जर ते टिक्का नसता तर हा बाजारभाव साधारण 3,000 3,500च्या आसपास गेला असता. बरोबर ना? तर मित्रांनो, कसं होतं, हे निसर्गाच्या लहरीपणामुळं आपले हे जे भाजीपाला आहे त्याच्यावर परिणाम होत असतो आणि मी तर मार्केटला क्वालिटी माल लागत असतो त्याप्रमाणे व्यापारी घेत असतात. तर आपले हे शेतकरी जे आहेत त्यांनी 35 सावरगावचे आहेत. तर त्यांनी हा जो आणला होता त्यांना बाजारभाव ते 2900 म्हणजे जवळ 3,000पर्यंत झालेला आहे. तर मला सांगा, सुरुवातीला तुम्ही पाण्याचं नियोजन कसं केलं? पाणी दिवसाड भरलं, दिवसाड संध्याकाळ. ड्रेन पाईप का पाटपाणी? पाटपाणी. पाटपाणी दिलं. हो, तर मला सांगा, पाण्याचं जे नियोजन होतं तुम्ही दिवसाआड द्यायचे कसं द्यायचे? दिवसाड द्यायचं उगवतपर्यंत. उगस्तोवर. त्याच्यानंतर कसं केलं 4 नियोजन? दिवसांनी, 5 दिवसांनी. म्हणजे तुम्ही पावसाच्या आधी टाकली होती का नंतर होती? पावसाच्या आधी टाकलं. पावसाळ्यात टाकली होती. तर त्याच्यानंतर मग तुम्ही खताचं नियोजन कसं केलं? खतं कुठली लागली? मादन वापरलं होतं. किती दिवसांनी टाकलं काय? खत कमीत कमी मला वाटतं 25 दिवसाच्या पुढे खत टाकलं होतं. 25 दिवसानंतर. आणि पहिलं काय बे टाकायच्या वेळ टाकलं होतं का? बी टाकायच्या टायमाला काहीच नाही. शेणखत वगैरे काय होतं का? काहीच नाही. काहीच शेणखत नाही. होतं पहिलं. पहिलं शेणखत होतं ना? दाना होता. हा, धान्याचं बी एवढं हे टाकलं, हा. शेपू टाकली. हा. मग दाना किती होता तुमचा? दाना तो निघाला होता 9,055 किलो पेरला होता. आणि कसा बाजारभाव मिळाला त्याला? तो 2.5 लाखाला जागेवर दिला. 2.25 लाखाला जागेवर दिलता. मी मार्केट नव्हता आणला. नाही मार्केट मग त्याचे पैसे चांगले झाले. चांगले म्हणजे बरं आहे. होता दाण्याचा 55 किलो. हा, 1 लाख रुपये झाले. 1 लाख रुपये म्हणजे चांगले झाले पैसे. हो, हो. बरं तुम्ही शापूर. बरं आजच्या जे बाजारभाव त्यामुळे तुम्हाला कसं वाटतंय? बाजारभावचं समाधानकारक आहे. म्हणजे मालाच्या क्वालिटीनुसार बरं झाले बाजारभाव. बरं झाले, बरं. पावसातून वाचले. वाचली एवढं झालं. जेवढी वाचावी तेवढी वाचवली. हा. तर त्याच्यानंतर तुम्ही फवारणी वगैरे काय केल्या का? फवारण्या केल्या ना 2-3. 2-3 फवारण्या केल्या. 3 फवारण्या. कुठल्या कशा करून औषधाच्या केल्या काय? त्या औषधाचा मुलगा मारतो औषध. हा, पण तरी फवारण्या किती दिवसांनी केल्या काय? एकदा खत मारायच्या अगोदर एकदा केली ती. हा, परत त्याच्यावर खत मारून झालं एकदा केली आणि परत पाऊस पडल्यावर एकदा केली. ही शेपू तुमची किती दिवसात काढायला आली? ही 45 दिवसात छापली. 45 दिवस लागले. 45 दिवस. बरं. 45 दिवसात त्यांनी शेपू आणलेली आहे आणि त्यांना बाजारभाव पण चांगला झाला आहे. त्याबद्दल हे आपले शेतकरी ह्या बाजारभावामध्ये खुश आहे. आणि एवढ्या मोठ्या पावसामध्ये जवळ 4-5 दिवस पाऊस चालू होता, एवढ्या पावसामध्ये त्यांनी वाचवली आणि त्यांना बाजारभाव पण चांगला मिळाला. तरी अजून काही शेतात होती, पण शेतात त्यांना ते पावसामुळे मर झाल्यामुळं आणि खराब झाल्यामुळे पिवळ झाल्यामुळे ते आणता नाही आली. पण तरी त्यात बाजारभाव चांगल्यामुळे त्यांनी सरासरी चांगले झाले. तर मला आज सांगा, तुम्हाला खर्च किती आला होता? याला खर्च 1300 रुपयाचं बी. हां मादन 4,000चं. हां 53 झाले. आणि निंदायला 4,000 रुपये. म्हणजे मजुरी. हो. म्हणजे साधारण तुमचे 8,000-9,000 रुपये खर्च आला. 1,000 रुपये. आणि उत्पन्न किती झालं? उत्पन्न 52,000 रुपये. म्हणजे बघा, तुमचं साधारण 9-10 हजाराच्या खर्चामध्ये 52,000चं उत्पन्न त्यांनी निघले. कारण काय झालं, पावसामुळं आणि मध्ये उन्हाळा कडक हीट असल्यामुळं सगळीकडे माल घटले होते आणि माल घटल्यामुळं त्यांना बाजारभाव चांगला मिळाला. त्याबद्दल ते खुश आहेत. तर पहिलाच टाइम आहे. हा. अनुभव नव्हता. हां, एक अनुभव घेत होते. हां पेरली बरोबर हा. ती मोठं पाणी घेतल्यामुळे वाहून गेली. हां, पाणी पाणी झालं होती सगळी शेत. वारमेला होती काय? हो. मध्ये काय होतं? मध्ये वाहून गेलं ना बी बाजू. हां, मधलं जे ह्याच्यातलं वाफेवरलं वाहून गेलं. पावसाने नुकसान केलं नाही. पावसानं. कमी यालाय ना हा. 8-9,000 निघाला. निघाला होता. हा, मी उत्पन्न गळी जास्त निघाला पाहिजे होतं. माहितीच नव्हतं. पहिलाच टाइम पहिल्यांदाच तुम्ही केलं, अजून केलीच नव्हती. पहिलाच टाइम. तर आता पुढं काय नियोजन आहे तुमचं करायचं?
पुढं काय नियोजन आहे करायचं? आता बीट करायचं, आता बीट करायचं आहे, आता नमिती नाही, नाही करायचे. पुढल्या बरं, वर्षी नमिती. तर बाकी शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही? हे भाजीपाला या टायमाला जून जुलै महिन्यात इन्कमच देऊन निघून देतो, म्हणजे या टायमाला सर्वांनी करावा. नियोजन व्यवस्थित लागत ती सड. हं. आणि पावसाचं थोडं नियोजन हे करून सगळं पाण्याचं नियोजन बघून केलं तर पैसा देऊनच जातो. हा, ह्या टायमाला शेतकऱ्यांनी करावा अशी तुमची अपेक्षा आहे. तर मित्रांनो, आपल्याबरोबर हे याला सावंत भांडवलच कमी आहे ना. कमी भांडवलामध्ये जास्त उत्पन्न निघतं, म्हणून थोडी काळजी घेऊन आणि मार्केटचा बाजारभाव बघून तर हे करावी अशी इच्छा आहे. 60 रुपये आहे आणि ती 2001 आहे. तर अशा पद्धतीने ते बाजारभाव झालेले आहेत, त्याबद्दल ते खुश आहे. धन्यवाद.